पातळीवर काही नवीन प्रकल्प जे मान्य झालेले आहेत ते पुढे नेणं, पूर्ण करणं हे देखील या ठिकाणी चर्चा झाली। त्याचबरोबर जे आपण STPचं पाणी जे आहे ट्रीटमेंट करतो आणि टर्शरी प्लांटपर्यंत करतो, म्हणजे STP टर्शरी प्लांट केल्यानंतर ते पोर्टेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी होतं, परंतु ते पाणी वाया न घालवता समुद्रात न सोडता या ठिकाणी उद्योगासाठी वापरलं पाहिजे, बांधकामासाठी वापरलं पाहिजे, स्वच्छतेसाठी वापरलं पाहिजे, फ्लशिंगसाठी वापरलं पाहिजे। हे देखील ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्णपणे त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यामुळे पिण्याचं पाणी जे आहे हे पिण्यासाठी आपल्याला वापरता येईल आणि जे सेकंडरी यूजसाठी जे पाणी आहे ते आपल्याला तिकडे वापरता येईल। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचाही फायदा होईल। ग्रामीण भागात आरोग्य तेव्हा तुम्ही सांगितले की परीक्षा झाल्यानंतर त्या शाळांवर त्याच्यावर वर्गवारी करायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि CO या बाबतीमध्ये त्याची वर्गवारी करतील आणि त्यावर योग्य तो निर्णय घेऊ। वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता तुम्हाला माहित आहे की मेट्रोचं काम सुरू आहे। मेट्रोचं काम सुरू आहे, वडाळा टू अगदी ठाण्यापासून मीरा भाईंदर पासून पूर्ण लूप आपण तयार करतोय। आता ही मेट्रो तयार झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी होईल। इंटरनल मेट्रो आपण मंजूर केली आहे, त्याचंही काम सुरू होईल। त्याचबरोबर मुंबई आपला ठाणे बोरिवली टनेल आपण करतोय, त्याचबरोबर त्यामधून देखील मुंबईला जाणं सोपं होऊन जाईल। जे 2 तास लागतात 10 मिनिटात माणूस पोहोचेल। आणि त्याचबरोबर आपण जे ठाणे शहरातली जी वाहतूक आहे ही बायपासनी गेली पाहिजे, म्हणजे फ्रीवेवरून उतरलं की वडाळा तिथे फ्रीवेवरून आपण छेडा नगरचं जे जंक्शन आहे तिथून तो एलिव्हेटेड करणार, आनंद नगर टू गायमुख वरून थेट फाउंटन पर्यंत कोस्टल रोड करणार आहे। आणि त्यामुळे देखील ठाणे शहरातली वाहतूक जी आहे ही संपूर्णपणे बाहेरून जाईल आणि त्यामुळे देखील ठाणे शहरातली वाहतूक कोंडी कमी होईल आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल। स्मार्ट बनवण्याच्या दृष्टीने पालघरमधले शिवसेने गेल्या 6 दिवसांपासून गायब आहे, त्यांचा शोध लागत नाही। शिवसेने कशा प्रकारे सहाय्यता होईल? मी स्वतः SPंशी बोललोय आणि त्यावर पोलीस काम करत आहे। शिक्षण मंत्र्याला पत्र लिहिलेलं आहे की निलेश राणे दादा भुसे यांना की 10वी आणि 12वीच्या बोर्डच्या परीक्षांमध्ये बोरखा नको, त्याची माहिती घेतो मी। शुभेच्छा। लोकांना भेटणं, मुख्यमंत्री मी असताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळे मंत्री लोकांना भेटायचो, लोकांचे संवाद साधायचो, लोकांचं ऐकून घ्यायचो। त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे, लोकांना ऐकून घेणे। त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणारं हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळे ऐकून घेणारं सरकार आहे। त्यामुळे सर्व मंत्री जे आहेत हे अशा प्रकारच्या माध्यमातून लोकांना भेटतायत, त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये।